स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आज उतरवली या ठिकाणी आपण धोंबलकोडीच्या कॅनलवर उभा आहे आणि समोर दिसणाऱ्या बोगद्यामध्ये पुढे 3.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या 3.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा देवगरचं पाणी या बोगद्यामध्ये आणून सोडणार आहे। 2 किलोमीटरचं पाईपलाईन टाकायचं चारीचं काम झालेलं आहे आणि सर्व पाईपलाईन येऊन पडलेली आहे। कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोललेलं तर त्यांचं म्हणणं केवळ 2च महिन्याची आवश्यकता आहे आणि 4 महिन्यामध्ये मला आनंद होणार आहे की धोंबलकोडी आता ही 12 होणार आहे। झिरो वॉटरमुळे पावसाच्या पाण्यामुळे आपण 4 महिने धोंबलकोडी चालवणार आहोत। 4 महिने पूर्वीचं पाणी त्याला धोंबर धरणामधनं मिळालेलं आहे आणि 4 महिने पाणी हे नीरा देवगरमुळे मिळालेलं आहे। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचं मी आपल्याद्वारे आभार मानतो आणि माझ्या तालुक्याला दुष्काळमुक्त आणि जवळपास 57 गावं ही आता कायमस्वरूपी 12 बागायती पट्टा म्हणून तयार होणार आहे। याच दिवशी आनंदाची बातमी अशी आहे की फलटण तालुका कालचपर्यंत टेंडर काढायला परवानगी दिली होती नीरा देवगरला। काल संपूर्ण 100% फलटण तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी व माळशिरस तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी जवळपास 988 कोटीपेक्षा जास्त रक्कम काल मध्यरात्री आपल्याला महाराष्ट्र सरकारने मंजूर केली। याचबरोबर सीतामाईचा घाट फोडल्यानंतर गिरवी भागातल्या लोकांची अपेक्षा होती की वारुगडचा घाट फुटला पाहिजे व फलटण ते वारुगड या 4 पदरी रस्त्याची व घाट फोडण्याची मागणी आपण केली होती। तीही काल मंजूर झाली असून आता त्याचे टेंडर ऑनलाईन फ्लॅश 1 तासापूर्वी महाराष्ट्र सरकारने केले, म्हणून चव्हाण साहेबांचा मी आभार मानतो, देवेंद्रजींचं या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर फलटण नगरपालिकेमध्ये एका ठिकाणी स्विमिंग पूल, खेळाची मैदान, दुसऱ्या ठिकाणी ॲक्वेरियम आणि तारांगण, आपण मुंबईला गेल्यानंतर तारांगण बघतो, अशा अनेक योजना जवळपास 20 कोटी रुपये फलटण शहराला महाराष्ट्र सरकारने आज मंजूर केलेत। म्हणून महाराष्ट्र सरकारचे 20 कोटी मंजूर केल्याबद्दल, 286 कोटी रुपये आज मंजूर केल्याबद्दल आणि 1000 कोटी रुपये नीरा देवगरच्या उर्वरित कॅनलच्या कामाला मंजूर केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा पवार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांच्या तर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किती लांबीचं केवळ 3.5 ते 4 किलोमीटर लांबीचा हे पाईप जोड कॅनल जोड प्रकल्प आहे। हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे। याची कल्पना जुन्या काळामध्ये करून ठेवली होती आणि मला सांगितल्यानंतर मी जवळपास 8 महिन्यापूर्वी ही जागा बघायला आलो आणि मी देवेंद्रजींना सांगितलं की हे 2 कॅनल जोडले तर माझा तालुका 12 होईल आणि एवढं छोटं काम आहे म्हटल्यानंतर जागेवर त्यांनी त्याला मंजुरी द्यायचे आदेश केले आणि 15 दिवसाच्या आत त्याच्या निविदा निघाल्या। जुन्या कामाच्या ह्या प्रस्तावना कधीतरी जुन्या काळामध्ये करून ठेवली होती, पण हे प्रत्यक्षात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि आपण मागणी केलेल्या केवळ 15 दिवसाच्या अंतरात ह्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याचबरोबर टेंडर काढायलाही परवानगी दिली। साधारण किती दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल? पुढच्या 2 महिन्यामध्ये याचं काम पूर्ण होईल। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।